तर मित्रांनो, ही आहे मारुती सुझुकी वॅगनर आणि या गाडीला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि जसं की तुम्ही बघू शकता की या गाडीचे 1,78,000 किलोमीटर्स पूर्ण झालेले आहेत. आणि ही गाडी मी आता चालवते तर ती अजून एकदम स्मूथ चालते, काहीच इश्यू नाही गाडीमध्ये. त्याचं कारण एवढंच की ही गाडी प्रॉपर मेंटेन केलेली आहे, वेळेच्या वेळी हिला सर्व्हिस केलेली आहे. आणि जर तुम्ही सेकंड हँड मार्केट्समध्ये बघितलं तर सेकंड हँड गाड्यांमध्ये मारुती सुझुकीच्या गाड्या खूप महाग आहेत आणि त्यामध्ये खास करून वॅगनर आणि स्विफ्ट या गाड्यांची प्राईस सगळ्यात जास्त असते. आणि त्याची 3च कारण आहेत. याचं पहिलं कारण म्हणजे या गाड्यांची रिलायबिलिटी. आता कुठली पण गाडी जर तुम्ही प्रॉपर मेंटेन करताय तर ती गाडी तुमच्यासाठी रिलायबल ठरू शकते. पण सुझुकीच्या केसमध्ये तुम्ही सुझुकीची गाडी कशीही यूज केलीत तरी पण ही गाडी रिलायबल ठरते. आणि दुसरं कारण असं आहे की या गाड्यांचा मेंटेनन्स, सुझुकीचं सर्व्हिस नेटवर्क चांगलं असल्यामुळे या गाड्यांचा मेंटेनन्स कुठेही करू शकता तुम्ही. त्यासोबतच सुझुकीचा मेंटेनन्स कुठलाही मेकॅनिक करू शकतो. मग तुम्ही शोरूमला कराल किंवा बाहेर करत असाल, प्रत्येक मेकॅनिक सुझुकीच्या गाड्यांबद्दल फॅमिलियर असतोच. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण जे की एक इंडियन मेंटॅलिटी आहे की कितना देती है, तर सुझुकीचं ॲव्हरेज हे इतर ब्रँड्सपेक्षा एनी टाइम बेटरच असणार आहे. मग तुम्ही पेट्रोल गाडी घ्या, डिझेल घ्या किंवा CNG घ्या. जर तुम्ही पण सुझुकी ओन करताय तर कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्या गाडीचं ॲव्हरेज नक्की सांगा.